ओम शांती. सात्विक पक्वान्नामध्ये तुमचे स्वागत आहे. आजचा मेनू आहे साऊथ इंडियन केलेला खुसखुशीत अशा मोरक्कोचा मेनू आहे आणि तो बनवलेला आहे मी पिझ्झा फ्लेवरमध्ये. तो कसा केला हे पाहूयात. त्यासाठी घेतलेला आहे मी 1 वाटी डाळ व या डाळव्याची आपल्याला फाईन पावडर काढून घ्यायची आहे आणि आता ही छान झालेली आहे, ती ठेवूयात बाजूला. आणि एका पातेल्यामध्ये त्याच वाटीनं मी घेतलेले आहे 2 वाट्या तांदळाचं पीठ. आणि आता घ्यायची आहे कढई. कढईमध्ये या वाटीनेच पाणी घालायचं आहे. जास्तीचं पाणी लागेल त्यावेळेस आपल्याला पुढे सांगण्यातच येईल की काय केलं पाहिजे. आता 2 वाट्या पाणी घालून घेऊयात. या पाण्यामध्ये आपल्याला काही मसालेही घालायचे आहेत. 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे. 1 चमचा चिली फ्लेक्स पण घालायचे आहे. चिली फ्लेक्स नसतील तर आपण लाल तिखटही घालू शकतो. आणि पाहू शकता तुम्ही या ठिकाणी मी चिली फ्लेक्स घातलेले आहेत. त्याचसोबत थोडीशी हळद घालायची किंवा हा मसाला आपण नंतरही घातल्यास चालतो. चवीला मीठ घातलेला आहे आणि कोथिंबीरही आपल्याला यामध्ये घालून घ्यायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये या मेनूची ब्युटी वाढवणारा महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स म्हणजे तीळ. आणि ते तीळही यामध्ये मी घालून घेतलेले आहेत. कुठलाही पदार्थ हा डोळ्याने आधी खाल्ला जातो, तो दिसायला चांगला दिसला की आपल्याला तो जास्तीचा जातो. त्याच पद्धतीनं आता झालेली आहे, उकळी आलेली आहे आणि त्यामध्ये मी पीठ घालून घेतलेलं आहे. आता याला जस्ट थोडंसं हलवायचं आणि 1-2 मिनिटासाठी मंद आचेवर आपल्याला याला वाफ येऊ द्यायची आहे. आणि पुन्हा आपल्याला एका पातेल्यामध्ये 1 ते 2 वाट्या पाणी घ्यायचं, ते तापत ठेवायचं. पुढे आपल्याला या पाण्याचं काम पडेलच. आता 2 मिनिटं संपलेली आहेत. झाकण उघडून पाहूयात. पीठ चांगलं वाफलेलं आहे. ते खाली घेऊन एका ताटामध्ये मी काढून घेते आणि थोडंसं चमच्यानेच त्याला आपण थंड करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं तापवत ठेवलेलं जे काही गरम पाणी आहे ते पाणी टाकून थोडा वेळ ठेवून द्यायचं 5 ते 7 मिनिटांसाठी. मग चांगलं थंड झालं की यामध्ये अजून आपल्याला मसाला घालायचा आहे. या मसाल्यामध्ये आपले हे मोरक्को आहेत, हे मोरक्को आपले पिझ्झा फ्लेवरमध्ये असल्यामुळं त्यामध्ये मी पुन्हा एकदा घालते लाल तिखट. मगाशी चिली फ्लेक्स थोडेसे घातले होते आणि आता मला जसं पाहिजे तिखट तसं घालते. यामध्ये अख्खे जिरं घालायचं आहे आणि त्याचसोबत पिझ्झा सीझनिंग घालायचं आहे आणि थोडीशी हळद घालून आता हे आपल्याला चांगला पिठाचा डो मळून घ्यायचा आहे. थोडं थोडं पाणी घालायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण जे काही बनवून ठेवलेलं डाळव्याची पावडर आहे ती यावेळेस घालून घ्यायची आपल्याला. आणि आता पाणी घालत थोडं थोडं पाणी घालत याचा मोठा चांगला डो बनवून घ्यायचा, मऊसूद घ्यायचा. बघा कशा पद्धतीनं अगदी लव 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 त्याला घ्यायचं आहे. असं अगदी 5 ते 6 मिनिटं आणि ठेवून द्या बाजूला. अजून 5 ते 6 मिनिट बाजूला ठेवा. आणि झालं की एक आपला चकलीचा सोऱ्या घ्या आणि चकलीचा साच्यामधून चांदणी आपली चकलीची चाळणी लावा, म्हणजे चांदणी लावा. आणि यामध्ये हा डो घालून आपण ज्या पद्धतीनं चकल्या वाढतो त्याच पद्धतीनं फक्त मोठा गोल घ्यायचा आहे. इथे मोठा शून्य घ्यायचा आहे. पाहू शकता मी त्यासाठी यूज अँड थ्रोचं एक प्लेट घेतलेली आहे आणि या प्लेटमध्ये मी घालते मोरक्को. आता मोरक्को म्हणजेच या चकलीचा मावस भाऊ म्हणा. गोल चकल्या पाडण्याऐवजी मी हे एक मोठं ताटाच्या साईजचा मोठे गोल पाडून घेते आणि मग त्याला चाकूने छोटे छोटे त्याचे तुकडे बनवते. व्हिडिओमध्ये पहा. आणि या तुकड्यांनाच आपण मोरक्को म्हणूयात. तांदळाचं पीठ वाफवण्यासाठीच 2 वाटी पाणी आणि पुन्हा लागलेलं आहे 1 वाटी पाणी, म्हणजे अशा जवळजवळ 3 वाट्या पाणी लागलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं हे मोरक्को सगळे मी पाडून घेतलेले आहेत. आणि आता गॅसवर कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे.
ते तेलही छान तापलेलं आहे. म्हणून आता हे मोरक्कू ह्या कडक तेल तापू द्यायचं आणि त्यामध्ये हे घालायचं आणि घातल्यानंतर मीडियम फ्लेम करायची आहे. ज्यावेळेस आपण एक बॅच काढून घेतली की पुन्हा तेल चांगलं कडक होऊ द्यायचं आणि मग त्यात टाकायचे आणि चांगले ब्राऊन होतात तेवढा वेळ आपल्याला तळायचे आहेत. किंवा अजून एक मेथड आहे, या प्लेटमध्ये आपल्याला घालायला नको असेल तर आपण डायरेक्ट कढईमधील तेलामध्ये देखील हे मोरक्कू टाकू शकतो आणि असेही तळू शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईकचं बटन दाबा, इतरांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अजूनही माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबचं बटन दाबा आणि बेल आयकॉनही दाबा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. आणि हे तयार आहेत आपले पिझ्झा फ्लेवर साऊथ इंडियन स्टाईल मोरक्कू. तुम्ही देखील नक्की बनवून पहा, खा आणि खाऊ घाला. हे मोरक्कू अजिबात सॉफ्ट होत नाहीत किंवा मऊ पडत नाहीत. हे आवाजावरून तुम्ही ओळखलंच आहेत ते किती क्रिस्पी झालेत आणि आता तोडूनही दाखवते पहा, अगदी सहज तुटतात. अच्छा, ओम शांती.